नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। आज आम्ही चाललोय राधानगरी साईडला एका नवीन ठिकाणाला एक्सप्लोर करण्यासाठी। तर आता सध्या आम्ही भोगावतीमध्ये आहे। काळमवाडी आता इथून 31 किलोमीटर आहे। इथे येण्याचा पोहोचण्याचा मार्ग, लोकेशन कसं आहे आणि किती किलोमीटर आहे कोल्हापूर पासून, हे सर्व तुम्हाला माहिती मी स्क्रीनवर दाखवतो। काळमवाडी डॅम आणि राधानगरी अभयारण्याच्या परिसरात येऊन पोहोचलेलो आहे आणि हा मेन रोड आहे राधानगरीचा, हा जो दिसतो तो मागं, आणि इथून लेफ्ट घेतल्यानंतर आपण काळमवाडीला जातो। हा आहे बायसन सेल्फी पॉइंट। या ठिकाणी हॉटेल किंवा रेस्टॉरंट नाही आहेत, त्यामुळे तुम्ही सोबत येताना जेवण बनवण्याचं सामान किंवा जेवण घेऊन या। मित्रांनो, या साईडला तुम्ही बघू शकता पाठीमागं माझ्या डॅमची भिंत आहे। डॅम आहे तिथे जाण्यासाठी परवानगी नाही, तुम्ही धरून बघू शकताय, पण इथं व्हिडिओ फोटोग्राफीला अलाउड नाही आहे। तर इथून खालचा जो कालव्याकडचा जो भाग आहे आणि धबधबा जो आहे ते दाखवतो, आणि बॅक वॉटरला पण आपण जाणार आहे। तिथं आपण जेवण बनवायचं, पार्टी करायची आहे, तर तो पण ठिकाण मी तुम्हाला दाखवतो। डॅम जवळचा रस्ता चांगला आहे, आत्ताच काम पूर्ण झालेलं आहे। आता आम्ही सर्वजण कालव्यासमोर येऊन पोहोचलेलो आहे आणि सर्वजण मनसोक्त आनंद घेत आहेत। काळमवाडी डॅम हे दूधगंगा नदीवर बांधलेले आहे। या डॅमचे बांधकाम 1983 साली पूर्ण झाले। या डॅमला 5 दरवाजे आहेत। कोल्हापूर संस्थानचे अधिपती श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांचे विशेष प्रेम असणारा राधानगरी तालुका। राधानगरी तालुक्याचा बहुतेक भाग हा डोंगरी आहे। आजही या भागात सोयी सुविधांचा अभाव आहे। उमर भाई आपलं मनोगत व्यक्त करणार आहेत, तरी त्यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले 2 शब्द मोलाचे व्यक्त करावेत। आयुष्यात कितीतरी झटला, किती जर काही झालं तर शेवटी शून्यच आहे। फक्त तुम्ही आयुष्यात भरभराला आनंद घ्यावा लागणार आहे तुम्हाला। यासाठी तुम्ही आनंद घ्या आणि चांगलं चांगलं खूप आयुष्य जेवा। काळमवाडीचा मिनी धबधबा जो आहे, त्याला म्हणतो खडकाळ भाग जो आहे नदीचा, इथे येऊन पोहोचलेलो आहे आणि तिथे उतरण्यासाठी मी तुम्हाला वाट दाखवतो। तर बघा, आपल्यासारखी एक फॅमिली पण आलेली आहे आणि आपण गाडी तर मागच्या साईडला पार्क केलेली आहे। गाडी लावण्यासाठी इथं तर सावली नाही आहे। कशी आहे वाट खाली वाट खूप कठीण आहे, पण आम्ही तर जाणारच आहे। जरा खडतर वाट आहे, वयस्कर लोकांना जाण्यासाठी थोडा त्रास होईल, पण त्याच्या खालचा जो नजारा आहे ते पाहिल्यानंतर इथं खाली उतरण्याचा मोह आवरत नाही। तुम्ही बघू शकता खालच्या बाजूला इथं पाणी खळकत आहे। तर मित्रांनो, तुम्ही पाठीमागे माझ्या वाट बघू शकताय। तर उमरला विचारा, उमर कसं वाटलं तुला पोहण्याचं? तुला म्हणजे एन्जॉय होतो एकदम। तुझा अनुभव कसा होता? अनुभव कसा होता? एक नंबर अनुभव होता। कमेंटमध्ये तुम्ही आम्हाला अवश्य सांगा। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुम्ही याला एक दिवस अवश्य भेट द्या। तिथं बघा पूर्ण पोहत आहेत आता। त्या साईडला तुम्ही बघू शकता, अतिशय जबरदस्त असा तो धबधबा आहे। एक नंबर आहे, एक नंबर। सहकुटुंब सहपरिवार तुम्ही तर भेट देऊ शकताय। भूक लागलेली आहे, त्यामुळे आता आपण जाऊया आणि तिकडे दुसऱ्या मित्रांना भेटूया। ओके। आता आम्ही मनसोक्त पोहून स्विमिंग करून आता आम्ही पुढच्या प्रवासासाठी निघालेलो आहे। तुम्ही बघू शकता सर्वजण असे स्विमिंगच्या कॉस्ट्युमवरच आहेत। आता आम्हाला लागलेलं एक कडाक्याची भूक, तर आम्ही आणलेलं साधन सामुग्रीचं आता आम्ही जेवण बनवणार आहे। जेवण बनवण्यासाठी डॅमच्या बॅक वॉटर जो आहे, त्या बॅक वॉटरच्या साईडला आम्ही चाललेलो आहे। तिकडे एक स्पॉट आहे जेवण बनवण्यासाठी, तर तिथे जाऊन तुम्हाला तिथला स्पॉट आणि तिथली जागा दाखवतो। तर मित्रांनो, सध्या आता आम्ही इथे येऊन पोहोचलेलो आहे। जळण शोधण्यासाठी आम्ही सध्या जंगलामध्ये आलेलो आहे। इथलंच जळण घ्यायचं आणि इथलंच पाणी वापरून जेवण बनवायचं, असा आमचा बेत होता, प्लॅन होता। तर ते आता आम्ही बनवण्यासाठी जळण गोळा करून परत चाललेलो आहे। आता सध्या आम्ही डॅमच्या बॅक साईडला, म्हणजे जो बॅक वॉटरचा जो एरिया आहे
तिथं आम्ही येऊन पोचलेलो आहे आणि जंगलामध्ये जाऊन जळण गोळा करून आणून इथं ठेवलेला आहे. इथं आता स्वयंपाक बनवण्यासाठी म्हणजे जेवण बनवण्यासाठी सुरुवात केली आहे मी झाडाखाली. झाड बघू शकता तुम्ही, अतिप्राचीन काळातील झाडे आहे ती. आणि इथं तुम्ही एरिया पण बघू शकता कसा आहे. तिथे जवळजवळ 8 ते 10 लोक म्हणजे 8 ते 10 फॅमिलीज किंवा फ्रेंड्स वगैरे लोक येऊन अशी जेवण बनवून खात आहेत. तर मित्रांनो, आता आपण परतीच्या मार्गावर आहे आणि जाता जाता आपल्याला वाटेमध्ये एक फुलपाखरू उद्यान, तर आतमध्ये जाऊन मी तुम्हाला दाखवतो की कसं आहे काय आहे ते. तर या ठिकाणी रूम स्टे करण्याची पण सोय आहे. इथं त्यांचा नंबर आणि नाव मी इथं खाली स्क्रीनवर मेन्शन करतो, त्यांना तुम्ही कॉल करून माहिती घेऊ शकताय. 100 रुपये पर पर्सन 24 तासासाठी, म्हणजे आज जर आलं तर उद्या दुपारी उद्या संध्याकाळपर्यंत तुम्ही रूम बुक करू शकता, तुम्ही राहू शकता. गरम पाण्याची वगैरे सोय आहे. या ठिकाणी बघू शकता साईनबोर्ड फुलपाखरू. मित्रांनो, राधानगरी हे अभयारण्य गाव्या रेड्यांसाठी फेमस आहे, ज्याला आपण इंग्लिशमध्ये बायसन म्हणतो. तर त्यासाठी तर ते आत्ता जे काका होते ते त्याचीच माहिती सांगत होते. कारण एका महिलेवर अटॅक केला, त्याला जखमी केले, त्याच्या पोटामध्ये शिंग मारली, ते व्हिडिओ दाखवत होते. फार भयानक आहे. तर ज्यावेळी आपण जंगलामध्ये या अशा वन्य ठिकाणी आपण फिरत असतो, व्हिजिट देत असतो, त्यावेळी आपली स्वतःची आणि आपल्या फॅमिलीची, आपल्यासोबत असणाऱ्या लोकांची काळजी घेणं फार गरजेचं आहे. इथं बसण्यासाठी छान असे बाकडे वगैरे बसण्याची सोय वगैरे आहे. मित्रांनो, आज आपल्याबरोबर राधानगरी गावचे एक प्रॉपर इथले स्थानिक आणि इथल्या जंगल सफारीत वगैरे सर्व प्रकारच्या ओव्हरऑल माहिती शॉर्टमध्ये घेण्याचा आपण प्रयत्न करूया. तर ते आपल्याला आता माहिती सांगतील. नमस्कार, मी रुपेश बोंबाडे, बायसन नेचर क्लब राधानगरी उपाध्यक्ष. तर या ठिकाणी राधानगरी पर्यटन जी संकल्पना आहे ती आम्ही बायसन नेचर क्लब मार्फत गेली 15 ते 16 वर्षे राबवत आहे. तर हे जे आपलं राधानगरी अभयारण्य आहे ते महाराष्ट्रातील सर्वात प्रथम अभयारण्य आहे. महाराष्ट्रातील पहिलं हे महाराष्ट्रातील पहिलं जंगल आहे. तर या ठिकाणी हे जे अभयारण्य हे 351.16 चौरस किलोमीटरचं आहे. त्यापैकी 100 किलोमीटरचं हे टुरिझम क्षेत्र आहे आणि 250 किलोमीटरचा हा कोर झोन आहे, जंगली एरिया जिथे प्रवेश बंद आहे. आणि या 100 किलोमीटर एरियामध्ये आपल्याला विविध प्रकारचे प्राणी, पक्षी, सरीसृप, फुलपाखरं, कीटक यांच्या विविध प्रजाती इथे पाहतात. तर या ठिकाणी जंगल सफारी बरोबरच या ठिकाणी असणारे राधानगरी धरण असेल, काळमवाडी धरण असेल, त्याचबरोबर हत्तीमाल, उसाळ्यामध्ये या ठिकाणचे रामनवाडी, राऊतवाडी, हसणे, कासारवाडी या ठिकाणचे धबधबे देखील असतात. पर्यटन जर पाहिलं तर उन्हाळी, पावसाळी, हिवाळी तिन्ही ऋतूंमध्ये विविध रंगरूपाने आपल्याला इथला निसर्ग पाहता येईल. आपले जे जंगल सफारी आहे ते 1 नोव्हेंबर पासून चालू होते. 1 नोव्हेंबर ते 31 मे पर्यंत. 31 मे नंतर 1 जून ते ऑक्टोबर महिन्यापर्यंत इथले मान्सून टुरिझम चालू होतं. वर्षा पर्यटन हे गव्यांसाठी प्रसिद्ध आहेच, त्याबरोबरच आता येथील फुलपाखरांसाठी देखील हे अभयारण्य प्रसिद्ध होऊ लागले. आता आपल्या या अभयारण्यामध्ये सुमारे 140हून अधिक प्रकारच्या फुलपाखरांची नोंद आढळलेल्या आहेत. त्यापैकी 55 प्रकारच्या फुलपाखरांच्या नोंदी आपण या फुलपाखर उद्यानात उभा आहे या ठिकाणी आपण 55 प्रकारच्या फुलपाखरांच्या नोंदी. कोणत्या महिन्यात स्पेसिफिक आपण भेट दिल्यानंतर तो सप्टेंबर ते जानेवारी पर्यंत फुलपाखरांचा सीझन चांगला असतो म्हणजे आपल्याला जास्त प्रजाती बघायला भेटते आपल्याला. हो, पण सप्टेंबर मध्ये थोडा पाऊस असल्यामुळे होत नाही. पण थंडीच्या नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी 100%. भारतातील सर्वात मोठं फुलपाखरू सदर्न बर्डविंग ते देखील आपल्या इथं आढळले या ठिकाणी देखील आहे. त्याचबरोबर आपल्या दाजीपूरमध्ये देखील टेंटची व्यवस्था वन विभागामार्फत केलेली आहे. 6 ते 7 लोकांसाठी एक जीपची व्यवस्था. मित्रांनो, हा संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला तो अवश्य कमेंट करून सांगा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.